सुनीता म्हणाली, मला वेगळं राहायचं आहे. मी या लोकांबरोबर एकत्र राहणार नाही. तेव्हा सूरज म्हणाला, आपल्या लग्नाला आत्ताशी 1 वर्ष झालं आहे. एवढ्या लवकर आपण वेगळे होऊ शकत नाही. मला माझ्या काही जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या आहेत. भावाचं, बहिणीचं लग्न झालं की मग आपण वेगळे राहूया. तेव्हा सुनीता म्हणाली, तुमच्या बहिणीचं आणि भावाचं लग्न व्हायला तर कितीतरी वर्ष लागतील. एवढे दिवस मी का वाट बघू? हे माझ्याकडून नाही होणार. तेव्हा सूरज म्हणाला, तुला माझी बायको म्हणून राहायचं असेल तर तुला वाट पाहावीच लागेल. तेव्हा सुनीता म्हणाली, मी कशी वाट बघू? या ठिकाणी माझ्या काही इच्छाच नाहीत. मी इथं माझ्या आवडीचं खाऊ शकत नाही, ना माझ्या आवडीचे कपडे घालू शकते. माझी काहीच मर्जी चालत नाही. नेहमी साडी घालावी लागते. सुनबाई, डोक्यावर पदर घेत जा. सुनबाई, हळू बोलत जा. घरी तुझे सासरे आहेत. सुनबाई, तुला किती वेळा सांगितलं शेजाऱ्यांशी बोलत जाऊ नकोस. तुमच्या आईने तर माझं जगणं अवघड करून टाकलं आहे आणि तुमच्या बहिणीने तर माझ्याशी बोलणंच बंद केलं आहे. कोणतेही काम केलं तरीही त्यात त्यांना काहीतरी कमी दिसतंच. एवढी बंधनं, सगळ्यांचे नखरे, सगळ्यांचे रुसवे, मी तर खेळणं झाली आहे या घरातलं. तेव्हा सूरज म्हणाला, बंधनं तर तुला तुझ्या घरी पण होते. तेव्हा तू तिथे राहत होतीसच ना. तुझे पप्पा पण किती स्ट्रिक्ट आहेत. ते पण तुला रोकत टोकत होते. तेव्हा पण तू ॲडजस्ट केलंस ना. मग आता माझ्यासाठीही कर. ॲडजस्ट करणं म्हणजेच आयुष्य असतं. आणि राहिली गोष्ट खेळणं बनण्याची, तर एक गोष्ट लक्षात ठेव, अशा सिच्युएशनमध्ये कोणत्याही घरात पुरुष खेळणं बनतं, महिला नाही. तेव्हा सुनीता म्हणाली, माझ्या घरी पण मला बंधनं होती. मला पण माझे पप्पा रोकत टोकत होते. पण त्यावेळी मी विचार करत होते, लग्नानंतर तर सगळं व्यवस्थित असेल. थोडंसं मन मोकळं जगू शकेल. आवडीप्रमाणे कपडे घालू शकेल. इथं तर प्रत्येक गोष्टीवर पाबंदी आहे. पण इथं तर बंधनं तर खूप जास्तच आहेत. आता अजून जास्त सहन होत नाही. माझा जीव गुदमरतोय. मला इरिटेशन होतंय. तेव्हा सूरज म्हणाला, मला मान्य आहे, तुला पण मन मोकळं जगण्याचा हक्क आहे. म्हणून मी प्रयत्न पण करतो. 1 वर्षात 4 वेळा बाहेर टूरवर घेऊन गेलो. तू कपडे पण तुझ्या आवडीचे घालते. जेव्हा तू कपडे खरेदी करायला जातेस तेव्हा मी तुझ्याबरोबर येतो. माझी आई येत नाही. तेव्हा सुनीता म्हणाली, त्या बरोबर येत नाहीत म्हणून काय झालं? त्यांचा हुकूम तर बरोबरच असतो. सुनबाई, साडीच घे, ड्रेस वगैरे घेऊ नकोस. अरे, मला जीन्स घालायची आहे, मला स्कर्ट टॉप घालायचं आहे. कसलं घर आहे हे? या ठिकाणी मुलगी सगळं घालू शकते आणि सून सलवार कुर्ता पण घालू शकत नाही. तेव्हा सूरज म्हणाला, थोडी वाट बघ. हे बंधनं पण नेहमीसाठी राहणार नाहीत. तेव्हा सुनीता म्हणाली, वाट बघ म्हणजे? आता मी 25 वर्षाची झाली आहे. केव्हा घालणार मी? जेव्हा वय निघून जाईल, जेव्हा मुलं होतील, तेव्हा तर माझी फिगर खराब होऊन जाईल. तेव्हा सूरज म्हणाला, स्कर्ट जीन्स घालणं आपली संस्कृती नाही. हे इंग्रज भारतात काय आले, सगळी वाट लावून गेले. तेव्हा सुनीता म्हणाली, संस्कृती आणि सभ्यतेच्या नावाखाली महिलांना दाबून ठेवणं बंद कर. चांगलं झालं जे इंग्रज भारतात आले. नाहीतर आज पण या पुरुषप्रधान देशात महिला पुरुषांची संपत्ती बनून राहिली असती. सती बनून पतिव्रता असल्याची परीक्षा देत असती. एवढे मोठे तर्क ऐकून सूरज सुनीताच्या तोंडाकडे पाहू लागला. ती रागाने म्हणाली, इंग्रज आले त्यामुळे महिलांना पण माहीत झालं की त्या पण माणूस आहेत. नाहीतर तुम्ही लोकांना तर स्त्रिया म्हणजे उपभोगाच्या वस्तूच वाटत होत्या. पुरुष कसेही वागतील, पण महिलांचा जरा पाय डगमगले तर परिवाराची इज्जत गेली. सूरज गुपचूप तिच्या तोंडाकडे बघत होता. मग हळूच म्हणाला, तू तर म्हणत होतीस तुला ग्रॅज्युएशनला कमी मार्क्स मिळाले होते, पण तू तर कलेक्टर असल्यागत बोलत आहेस. तेव्हा सुनीता म्हणाली, विषय बदलू नकोस. तेव्हा सूरज म्हणाला, नाही, मी विषय बदलत नाही. उलट मला तुझ्या समस्यावर उपाय भेटलेला आहे. तेव्हा सुनीता म्हणाली, कसला उपाय? अगं, तुझ्या स्वातंत्र्याचा, तुला मोकळेपणाने जगण्याचा उपाय, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याचा उपाय. तेव्हा सुनीता घाबरून म्हणाली, मला घटस्फोट देणार आहेस की काय? सूरज हसून म्हणाला, नाही, तुझ्यासारख्या हुशार बायकोला घटस्फोट देऊन मला काय मिळणार? मी तर तुझ्या सोनेरी भविष्याबद्दल विचार करत आहे. मी निर्णय घेतला आहे की तू उद्यापासून सिव्हिल सेवेच्या परीक्षेची तयारी करत आहेस. मी तुला एक मोठी अधिकारी बनवणार आहे. तुला माहीत आहे मी अभ्यासात एवढी हुशार नाही, म्हणून तू माझी मस्करी करत आहेस.
सूरज सिरियस होऊन म्हणाला, तुझी शपथ, मी तुझी मस्करी करत नाही. तू या घरगुती भांडणाचं टेन्शन घेण्यासाठी जन्मलेली नाहीस. तू हे सासूची बंधनं आणि नंदेचं कोडं सगळं सोडून उद्यापासून अभ्यासाला सुरुवात कर. आता तू 25 वर्षांची झाली आहेस, काहीतरी करून दाखव. तेव्हा सुनीता म्हणाली, माझ्याकडून होणार नाही. सूरज म्हणाला, तुला करायला हवं, तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी आणि आपल्या होणाऱ्या मुलांसाठी. तू करू शकतेस. सूरजचं बोलणं ऐकून सुनीता पण गंभीर झाली. तिला वाटलं तिचं आयुष्य पुन्हा एकदा नव्याने सुरू झालं आहे. एक स्वप्न अचानक दिसू लागलं आहे, जे एका नवीन दिशेला घेऊन जाण्यासाठी तिला तयार करत आहे. दुसऱ्या दिवसापासूनच सुनीताने अभ्यासाला सुरुवात केली. ती एवढ्या चांगल्या प्रकारे अभ्यास करू लागली की ती स्वतःलाच विसरून गेली. पहिल्या वर्गापासून ते ग्रॅज्युएशनपर्यंत तिचा कधीच पहिला नंबर आला नव्हता. त्यामुळे तिने कधी नोकरी करण्याचा विचारच केला नव्हता. वडिलांनी पण काम करणाऱ्या मुलाशी लग्न लावून दिलं होतं. सूरजचं स्वतःचं दुकान होतं. तो पण बऱ्यापैकी कमवत होता. सुनीता अभ्यासात एवढी गुंग झाली की तिला पाहून सगळेजण थक्क झाले होते. सूरजने तर हा विचार करून तिला अभ्यास करायला लावला होता की ती दुसऱ्या कोणत्या तरी गोष्टीत गुंतून राहील तर जबाबदारीपासून थोडा आराम मिळेल. पण सुनीताने त्याचं बोलणं मनावर घेतलं होतं. सुनीताची IAS मध्ये तर निवड झाली नाही, पण सिव्हिल सेवा टेस्टमध्ये ती टॉप आली होती आणि SDM झाली. तिचं यश पाहून सगळे दंग झाले होते. एका मोठ्या पदाचा भार तिच्यावर आल्यामुळे ती खूपच बदलून गेली होती. एके दिवशी सूरज तिला म्हणाला, आता तरी तू खुश आहेस ना? तेव्हा सुनीता म्हणाली, कुठे खुश आहे? बघत नाहीस का? आता तर जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. तेव्हा सूरज म्हणाला, आता तू तुझ्या इच्छा पूर्ण कर. स्कर्ट जीन्स घालून फिरायला जाऊन मस्त मज्जा कर. तेव्हा सुनीता म्हणाली, मज्जा तर नवऱ्याचे पैसे उडवण्यात आहे. स्वतःच्या कमवलेल्या पैशात तो आनंद कुठे आहे? तेव्हा सूरज म्हणाला, म्हणजे अजून पण तुला माझ्याबद्दल तक्रार आहे? तेव्हा सुनीता म्हणाली, नाही थँक्स, तुम्ही तर जगातले बेस्ट पती आहात. आता जबाबदाऱ्या वाढल्या आहेत तेव्हा सगळं लक्षात येऊ लागलं. सूरज म्हणाला, काय? सुनीता म्हणाली, हेच की सुंदरता तण दाखवण्यात नाही तर तण लपवण्यात आहे. आनंद आपल्या लोकांपासून वेगळा होऊन जगण्यात नाही, आपल्या लोकांबरोबर हसण्यात आहे. मला माझ्या पाठीमागच्या वागण्याबद्दल माफ कर. तो म्हणाला, मी तुझ्यावर प्रेम करतो आणि माझ्या परिवारावरही खूप प्रेम करतो. तुझ्या बोलण्याचा मला कधीच राग आला नाही. एका नवऱ्याला परिवार आणि बायकोला बरोबर घेऊन चालणं खूपच कठीण असतं. मला तर दोन्हीही हवे आहेत, म्हणून तुझ्या डोक्यात हे घातलं. तुला एक वेगळी दिशा दिली, त्याचा मला डबल फायदा झाला. आज माझ्याजवळ माझा परिवारही आहे आणि माझी बायकोही. सूरज पुढे म्हणाला, भावाचं लग्न तर झालं आहे. पुढच्या महिन्यात बहीण पण तिच्या घरी जाईल. तेव्हा सुनीता म्हणाली, तुमची बहीण तर अजूनही माझ्याशी बोलत नाही आणि काही दिवसानंतर ती तिच्या सासरी जाईल. तुम्ही आम्हा दोघींमधला गैरसमज दूर का करत नाही? तेव्हा सूरज म्हणाला, तू तर आता एवढी मोठी झाली आहेस. तू स्वतःच्या समस्या आता स्वतः सोडव. जर एवढीशी समस्या तू सोडवू शकली नाहीस तर सरकारी काम कसं करू शकणार? आता तू एक सरकारी अधिकारी आहेस. मोठे मोठे निर्णय कसे घेणार? तेव्हा सुनीता म्हणाली, मला घरामध्ये वाद नको आहे. अगं, वाद करण्यात तर तू निपुण आहेस. तू तो दिवस आठव ज्या दिवशी तू माझ्याबरोबर वाद घालत होतीस. त्याच वादाचा हा परिणाम आहे की आज तू SDM झाली आहेस. जरा प्रेमाने बोल, ती बोलेल तुझ्याशी. आम्ही भाऊ बहीण प्रेमापुढे लवकर हार मानतो. एका महिन्यानंतर सूरजच्या बहिणीचं लग्न होतं. लग्नातल्या सर्व विधी पूर्ण झाल्या. काही वेळातच नवरा नवरीला घेऊन जाणार होता. सुनीताची धावपळ चालू होती. नवीन नोकरी आणि घरात लग्नाची गडबड असल्यामुळे सुनीता तिच्या नंदेशी बोलू शकली नव्हती. सुनीता स्वतः तिच्याशी बोलण्यासाठी संकोच करत होती, तर सूरजची बहीणही तिच्यापेक्षा जास्त संकोच करत होती. वहिनीशी कशी बोलू म्हणून तिनेही सुनीताबरोबर बोलायचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे त्या दोघींमधला दुरावा कमी झाला नव्हता. आता सुनीताची नणंद तिच्या सासरी जाणार होती. ती तिच्या नवऱ्याबरोबर गटबंधनात घरातील देवांना नमस्कार करून घरातून बाहेर आली. सुनीता उदास होऊन दूर उभी होती. आता यावेळी बोलणं शक्यच नव्हतं.
सुनीताला भीती वाटत होती. जर तिने तिला मिठी मारली आणि तिने तिला दूर ढकललं तर सगळ्या नातेवाईकांसमोर अपमान होईल. त्यामुळे ती सर्वांपासून वेगळी दूर उभी होती. पण अचानक आश्चर्य झालं. नणंद तिच्या नवऱ्यापासून गटबंधन सोडून सुनीताच्या दिशेने आली आणि मग ती सुनीताच्या गळ्यात पडली. सुनीताला वाटलं ती झोपेतून जागी झाली. तिने पटकन तिला आपल्या मिठीत घट्ट पकडलं. तिची नणंद रडत म्हणाली, "सॉरी वहिनी, मला माफ कर. खूप दिवसांपासून सॉरी बोलण्याचा प्रयत्न करत होते, पण हिंमतच झाली नाही." सुनीताचा पण कंठ दाटून आला होता. ती तिला मिठीत घट्ट पकडून म्हणाली, "माझ्या मनात तुमच्याबद्दल कधीच तिरस्कार नव्हता. देव माझं पण सुख तुला देईल." हे ऐकून तिची नणंद अजूनच जोरजोरात रडू लागली. कॅमेरामन या दृश्याचं फिरून फिरून व्हिडिओ बनवत होता. सगळे नातेवाईक नणंद भाऊजाईचं प्रेम पाहून भावविभोर झाले होते. सुनीता तिला हळूच म्हणत होती, "उदास होऊ नको बाळा, मी आहे ना. जेव्हा पण आठवण येईल एक फोन कर, धावत येईल मी. आणि तू पण कधीही यायला संकोच करू नकोस. आता रडू नकोस, गप्प हो." सुनीता तिला गप्प करत होती आणि स्वतः रडत होती. नणंद भाऊजाईला गळ्यात पडलेलं पाहून दूर उभा असलेला सूरज आपल्या डोळ्यातलं पाणी थांबवण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याच्या बहिणीनं त्याला पाहिलं होतं. मग ती वहिनीला सोडून तिच्या भावाकडे धावत गेली आणि त्याच्या गळ्यात पडून रडू लागली. कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला हाईप देखील करा. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.